कर्जमाफीच्या नव्या अटीमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढल्याचा दावा व्यक्त करण्यात येत आहे. विधानसभेने सरकारच्या निर्णयावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. नवीन कर्जमाफीच्या शासन आदेशावरून वाद निर्माण झाला आहे. अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस अजित नवले यांनी सरकारवर शेतकऱ्याची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कर्जमाफीसाठी लावलेल्या अटी अत्यंत कडक असून बहुतांश शेतकऱ्यांना केवळ 50,000 रुपयापर्यंतच लाभ मिळणार आहे. यामुळे शेतकरी वर्गात नाराजी वाढत असल्याचा दावा करण्यात आला आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी जो शासनादेश सरकारने काढलाय त्याच्यामध्ये अत्यंत जाचक अटी शर्ती लागू करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ही कर्जमाफी आजपर्यंत झालेल्या सर्व कर्जमाफ्यांमध्ये सर्वात कडक अटी शर्ती असलेली आणि सर्वात कमी शेतकऱ्यांना लाभ देणारी ठरणार आहे. या कर्जमाफीनुसार 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतला ते शेतकरी या कर्जमाफीच्या बाबत जरी थकीत कर्जदार ठरणार असले तरी त्यांना केवळ 50,000 रुपये इतकाच कर्जमाफीचा लाभ या शासन आदेशानुसार देण्यात येणार आहे. शिवाय जे सहकारी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी आहेत, मग ते अगदी साखर कामगार असतील, दूध संघात काम करणारे कर्मचारी असतील किंवा हंगामी कर्मचारी असतील, त्यांना सुद्धा या कर्जमाफीतून वगळण्यात आलेलं आहे. नियमित कर्जदारांना 50,000 रुपयाचा लाभ आणि त्याचबरोबर 2019 मध्ये ज्या 31 लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला ते जरी आता थकीत झालेले असले तरी सुद्धा त्यांना सुद्धा 50,000चा लाभ ह्या अटी शर्ती लागू केल्यामुळे 2 लाखाचं कर्ज माफ होणं ही केवळ घोषणा ठरणार आहे. बहुसंख्य शेतकरी त्यांना केवळ 50,000 रुपयावर गुंडाळण्यात आलेलं आहे. शेतकऱ्यांचा हा मोठा विश्वासघात आहे. निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन द्यायचं आणि प्रत्यक्षात मात्र बहुसंख्य शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचा चुना लावायचा अशा प्रकारचं काम ह्या शासनादेशाने झालेलं आहे. ही अत्यंत संतापजनक अशी गोष्ट आहे. सर्व शेतकरी नेते आणि शेतकरी संघटना यांनी एकत्र येऊन याच्या विरोधात मोठा संघर्ष उभा करावा लागणार आहे. शेतकऱ्यांनी या संघर्षाला तयार राहावं असं आवाहन शेतकऱ्यांना आम्ही करतो आहोत.